1979 मध्ये एक चित्रपट आला होता अमोल पालेकर आणि टीना अंबानी यांचा. या चित्रपटाचं नाव होतं बातो बातो में. रोमॅन्टिक ड्रामा चित्रपट होता. त्यामध्ये दोघांनी काम एकदम उत्तम केले होते. 1979 चा काळ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. त्या काळी कशा प्रकारे वातावरण असेल, प्रदूषण नसणार आहे, गाड्या कमी होत्या, खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि त्यावेळेस कलर ग्रेडिंग, कॉस्ट्युम होते, बेल बॉटम पॅन्ट होत्या, मुलींची ते नवीन नवीन फॅशनेबल कपडे घालण्याची क्रेज होती. छान पद्धतीने त्यावेळेसचं वर्णन त्यांनी दाखवलेलं होतं. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की मराठीमध्ये एक नवीन चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचं नाव आहे मुंबई लोकल. त्या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे. त्या ट्रेलर मध्ये हेच दाखवलेलं आहे की एक कपल आहे जे ट्रेन मध्ये प्रवास करतात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि सुरुवातीला बघणं होते, नंतर हळूहळू त्यांचं बोलणं होते, बोलण्याचं रूपांतर मैत्रीमध्ये होते, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होते, मग पुढं काय होते सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला पिक्चर बघायला जावं लागणार आहे. त्यांनी सस्पेन्स सोडलेला आहे. च्या एंडिंगला त्यांनी सांगितलेलं आहे की जर ती 7 वाजता तिथं ट्रेन मध्ये जात असेल तर 7च्या नंतर ती गायब झाली, कुठं घरी आली नाही, कुठं गेली नक्की. मग ह्या सगळ्यांची सुई त्या प्रथमेश परबच्या डोक्यावर फिरती का, या सगळ्या गोष्टी बघायला आपल्याला थिएटर मध्ये जावं लागणार आहे. मुंबई लोकल हा चित्रपट 1 ऑगस्टला तुम्हाला थिएटर मध्ये बघायला भेटणार आहे. उत्तम कलाकार आहे, सिनेमॅटोग्राफी चांगली वाटली, बॅकग्राऊंड स्कोर बऱ्यापैकी चांगला वाटला. ओव्हरऑल पिक्चरचा ट्रेलर मला छान वाटला. तुम्ही बघितला आहे का? तुम्हाला कसा वाटला जरा कमेंट करून सांगा. प्रथमेश परबचा सर्वात आवडता चित्रपट तुमचा कोणता आहे? आणि चॅनलवर नवीन असेल तर जरा हाईप करायला विसरू नका.